जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। एका स्विफ्ट डिझायर कारमधून बोदवड मार्गे जाणारा सुमारे 4,29,950 रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा जामनेर पोलिसांनी जप्त केला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जामनेर येथून एका स्विफ्ट डिझायर कारने अवैधरित्या गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जामनेर शहरातील जळगाव रोडवर असणाऱ्या मराठा मंगल कार्यालयाजवळ सापळा रचत कार थांबवून चालक पवन मोहित गोसावी वय वर्ष 30 राहणार मुक्ताईनगर याची चौकशी केली असता कारमध्ये 4,29,950 रुपयांचा गुटखा आढळून आला। सदर कारवाईत पोलिसांनी 4,29,950 रुपयांचा गुटखा, 4 लाख रुपयांची कार असा एकूण 8,29,950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पवन गोसावी याला ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पायावल, निलेश घुगे, अमोल पाटील आदींनी केली आहे। सदरील घटनेबाबत चालक पवन गोसावी याच्यावर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सागर काळे हे करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।